सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, रिसेंटली पीसीबी ग्रुपची आन्सर की ही रिलीज झाली होती आणि तुम्ही सगळ्या मुलांनी आन्सर की ही तुमची चेक केली असेल. बट त्याच्यानंतर मेजॉरिटी ऑफ मुलांचे प्रश्न आले होते, मेजॉरिटी ऑफ मुलांची डिमांड होती की दादा मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलवर तू व्हिडिओ बनव, म्हणजे आम्हाला किती मार्क्सवर किती पर्सेंटाईल मिळू शकतात, तर ह्याच्यावर आम्हाला एक व्हिडिओ पाहिजे. तर ऑन स्टुडंट्स डिमांड मी आज तुम्हाला मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल एक्सप्लेन करणार आहे की जर तुमचा पीसीबी ग्रुप असेल आणि जर तुमची आता फर्स्ट अटेम्प्टची आन्सर की तुम्ही चेक केली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्सवर किती पर्सेंटाईल मिळू शकतात हे मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे. तर त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की ही खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे. प्लस त्यासोबत आपलं एक व्हॉट्सअप चॅनल पण आहे, तर हे तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून ठेवा. स्पेशली फार्मसीसाठी मी हे व्हॉट्सअप चॅनल बनवलेलं आहे आणि ह्या फार्मसीच्या व्हॉट्सअप चॅनलवर मी तुम्हाला फार्मसीच्या रिलेटेड जेवढे पण ॲडमिशन अपडेट्स आहेत हे मी तुम्हाला तिकडे प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे त्या चॅनलवरती मी तुम्हाला पूर्णपणे ॲडमिशन प्रोसेसमध्ये गाईड करणार आहे. तर त्यामुळे तुम्ही आपले हे व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या की पर्सेंटेज हे जे पर्सेंटेज आहे हे टोटली वेगळं आहे आणि पर्सेंटाईल हे वेगळं आहे. पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला तुम्ही ते बघू शकता की तुम्हाला किती मार्क मिळालेत त्या डिवायडेड बाय किती मार्क टोटल मार्क आहेत इंटू 100. हा तुमचा पर्सेंटेजचा फॉर्म्युला आहे. बट पर्सेंटेजचा फॉर्म्युला थोडा डिफरन्स आहे. ह्याच्यामध्ये भरपूर काही फॅक्टर्स मॅटर करतात, जसे की तुमच्या शिफ्टमध्ये, म्हणजे जर तुम्हाला पर्सेंटाईल एक्झॅक्ट पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करायचे असतील तर तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलं होती, किती नंबर ऑफ स्टुडंट तुमच्या शिफ्टमध्ये प्रेझेंट होती, त्याच्यामध्ये किती मुलांनी तुमच्यापेक्षा कमी मार्क स्कोर केलेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला 200 पैकी 120 मार्क मिळाले असतील तर 120 पेक्षा किती मुलांनी कमी मार्क स्कोर केलेत ते पण मॅटर करतं. तुमची पोझिशन किती आहे, म्हणजे तुम्हाला जेवढे मार्क मिळाले आहेत त्याच्यावरती किती मुलं आहेत आणि त्याच्या खाली किती मुलं आहेत, एक्झॅक्ट तुमची रँक किती आहे, किती पोझिशन आहे हे पण तुम्हाला मॅटर करतं. ते पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अँड ॲट दी एंड तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल, तुमच्या शिफ्टचे डिफिकल्टी लेवल पण ह्या इथे मॅटर करते. तर हे सगळे फॅक्टर्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत जर तुम्हाला एक्झॅक्ट पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करायचे असतील तर. बट आता आपल्याकडे तर एवढे सगळे डिटेल्स ॲक्युरेट तर नाही आहेत. म्हणजे आपल्याला CET कधी सांगत नाही की तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलं आहेत, किती मुलं प्रेझेंट होती, ह्याच्यामध्ये तुमचा रँक किती आहे हे आपल्याला इन डिटेल सांगत नाही. तर त्यामुळे ना आपण एक एक्सपेक्टेड पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करू शकतो की जर तुम्हाला एवढे मार्क मिळाले असतील तर ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल मिळू शकतात. तर त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला पुढे एक्सपेक्टेड पर्सेंटाईल सांगणार आहे की जर तुम्हाला किती मार्क मिळाले असतील तर त्यावर किती पर्सेंटाईल मिळू शकतात हे मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगणार आहे. ह्याला तुम्ही ॲक्युरेट मानू नका. मी जस्ट हे थोडं ॲनालिसिस करून लास्ट इयरचं ॲनालिसिस करून हे मी तुम्हाला दाखवतोय. सगळ्यात पहिले मी हे ते शिफ्ट वाईज केलेलं आहे. म्हणजे जर तुमची शिफ्ट हार्ड असेल किंवा जर तुमची शिफ्ट इझी टू मॉडरेट असेल तर त्यामध्ये तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळू शकतात हे थोडं मी ह्याचे इन डिटेल एक्सप्लेन करायचा ट्राय करतोय. सगळ्यात पहिले जर तुम्हाला 165 प्लस मार्क मिळाले असतील तर तुम्हाला ह्या इथे जर तुमची हार्ड शिफ्ट असेल, खूपच शिफ्ट तुमची डिफिकल्ट असेल तर ह्या इथे तुम्हाला 99.90 प्लस पर्सेंटाईल मिळू शकतात. इवन तुम्हाला 100 पर्सेंटाईल मिळू शकतात, कारण की 165 प्लस ह्या रेंजमध्ये खूपच कमी मुलं असतात जे एवढे जास्त मार्क स्कोर करतात. तर त्यामुळे तुम्हाला इथे 99.90 प्लस तुम्हाला पर्सेंटाईल मिळू शकतात जर तुमची शिफ्ट हार्ड असेल तर. आणि जर तुमची इझी टू मॉडरेट शिफ्ट असेल तर 99.80 प्लस तुम्हाला पर्सेंटाईल मिळू शकतं. अगेन ह्याच्यामध्ये जास्त डिफरन्स नाही आहे, कारण की इथे मुलं खूपच कमी असतात. ह्या रेंजमध्ये स्कोर करणारी मुलं खूप कमी असतात. जर तुम्हाला 150 to 164 मार्क मिळाले असतील तर त्या तिकडे जर तुमची शिफ्ट हार्ड असेल तर तुम्हाला 99.35 to 99.90 पर्सेंटाईलपर्यंत मिळू शकतात. ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल मिळू शकतात. जर तुमची शिफ्ट इझी टू मॉडरेट असेल तर तुम्हाला 99 to 99.80 पर्सेंटाईलपर्यंत तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यानंतर जर तुम्हाला 135 to 149 ह्या रेंजमध्ये तुम्हाला मार्क मिळाले असतील आणि जर तुमची शिफ्ट हार्ड असेल तर ह्या इकडे तुम्हाला 98.20 पर्सेंटाईल टू 99.35 पर्सेंटाईल ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल मिळू शकतात. जर तुमची शिफ्ट इझी टू मॉडरेट असेल तर ह्या इकडे तुम्हाला 97.20 पर्सेंटाईल टू 99 पर्सेंटाईलपर्यंत मिळू शकतात. अगेन ह्या इथे पण 99 पर्सेंटाईल मिळायचे चान्सेस आहेत, कारण की ह्या रेंजमध्ये मुलं खूप कमी असतात, म्हणजे डेन्सिटी खूपच कमी असते मुलांची. तर त्यामुळे इथे पण तुमचे 99 पर्सेंटाईल मिळायचे चान्सेस आहेत. बट अगेन जर मुलांनी कमी मार्क स्कोर केले असतील तर, कारण की पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करताना तुमच्यापेक्षा हायेस्ट स्कोरर किती आहे हे पण मॅटर करतं. तर त्याच्यामुळे हे सगळे फॅक्टर्स मॅटर करून तुम्हाला मे बी जर तुमच्यापेक्षा कमी मुलं वरती असतील, तुमच्यापेक्षा जास्त मार्क स्कोर करणारी मुलं कमी असतील तर ह्या इथे तुम्हाला 99 पर्सेंटाईलपर्यंत पण मिळू शकतात. त्याच्यानंतर आता ह्या इथे जेवढं आपण मार्क्स खाली खाली घेत जाऊ ना तेवढी मुलं वाढतात. तर त्यामुळे पर्सेंटाईलची रेंज पण इन्क्रीज होत जाते. जसे की जर तुम्हाला 120 to 134 मार्क मिळाले असतील आणि जर तुमची शिफ्ट हार्ड असेल
तर ह्या इकडे तुम्हाला 95.80% टू 98.20% ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतात. जर तुमची शिफ्ट इझी टू मॉडरेट असेल तर 94.50% टू 97.20% पर्यंत मिळू शकतात. त्याच्यानंतर जर तुम्हाला 105 टू 119 मार्क ह्या रेंजमध्ये मार्क मिळाले असतील आणि जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल तर ह्या इकडे 93% टू 95.80% पर्यंत तुम्हाला मिळू शकतात. जर तुमची शिफ्ट इझी टू मॉडरेट असेल तर ह्या इकडे तुम्हाला 91.50% टू 94.50% पर्यंत मिळू शकतात. अगेन मी हे तुम्हाला सांगतोय की हे मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगतोय लास्ट इयरचं ॲनालिसिस करून, परत ह्या वर्षी किती मुलं रजिस्टर केले आहेत तर ते सगळं थोडंफार ॲनालिसिस करून हे मी तुम्हाला रेंज सांगतोय. मी हे नाही सांगणार की एवढ्या मार्कांवर तुम्हाला एवढेच पर्सेंटेज मिळतील. ह्याच्यापेक्षा जर तुमचं लक असेल, जर तुमची शिफ्ट खूपच डिफिकल्ट असेल, तुमच्यापेक्षा जास्त मार्क स्कोर करणारी मुलं नसतील तर ह्याच्यापेक्षा थोडे जास्त पर्सेंटेज पण तुम्हाला मिळू शकतात. बट जर तुमची शिफ्ट खूपच इझी असेल, तुमच्यापेक्षा ऑलरेडी खूप जास्त मुलं असतील ज्यांनी तुमच्यापेक्षा जास्त मार्क स्कोर केलेत, तर त्या केसमध्ये तुमचे पर्सेंटेज थोडे कमी सुद्धा येऊ शकतात. ओके, तर हे मी तुम्हाला एक्सपेक्टेड रेंज सांगतोय. आता ह्या इथे जसं आपण बिलो 100 येऊ ना, तर बिलो 100 म्हणजे 100पेक्षा कमी मार्क स्कोर करणारी मुलं तर खूपच जास्त असतात. म्हणजे जर तुम्ही कोणाच्याही यूट्यूब चॅनलवर, कोणाच्या यूट्यूब व्हिडिओवर तुम्ही जर कॉमेंट सेक्शनमध्ये चेक केलं, इव्हन तो माझ्या मागच्या शॉर्ट्स व्हिडिओवर तुम्ही कॉमेंट सेक्शन चेक केलं ना, भरपूर मुलं अशी आहेत ज्यांना बिलो 100 मार्क मिळालेत. तर बिलो 100 मार्क स्कोर करणारी मुलं खूप जास्त असतात. तर त्याच्यामुळे इथे पर्सेंटेजची रेंज थोडीफार व्हॅरी होऊ शकते. तर त्यामुळे मी इथे जरा जास्त रेंज घेतली आहे की एवढं ते एवढ्या रेंजपर्यंत तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतात. सो ह्या इकडे जर तुमची हार्ड शिफ्ट असेल तरी तुम्हाला 90.50% टू 93% ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतात. जर तुमची इझी टू मॉडरेट शिफ्ट असेल तर ह्या इकडे तुम्हाला 86% टू 91.50% पर्यंत मिळू शकतात. अगेन ह्याचे मी एक्सपेक्टेड पर्सेंटेज सांगतोय. आता ह्याचे तुम्हाला प्रश्न पडला असेल की दादा मला एवढे मार्क मिळाले तर मला हे कॉलेज मिळेल का, मला ह्या इथे कॉलेज मिळेल का. तर बघा मी ऑलरेडी भरपूर वर्ष ही यूट्यूबवर मी काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतोय आणि त्या तिकडे ना मी ॲनालाइज केलं आहे की मेजॉरिटी ऑफ कॉलेजेस असे आहेत, जर तुम्हाला मुंबई साईडला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 95% प्लस तुम्हाला मिळाले ना तर तुम्हाला मुंबई रिजनमध्ये ॲडमिशन मिळू शकेल. जर तुम्हाला 92-93% प्लस तुम्हाला मिळाले ना तर जर तुम्ही पुण्यामधल्या पण चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकेल. तर ह्या इकडे तुम्हाला जर 95+% कारण की मेजॉरिटी ऑफ मुलांचं ड्रीम असतं की आम्हाला मुंबईमध्ये कॉलेज पाहिजे, तर तुम्हाला 95+% मिळाले असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात मुंबईच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. आणि ह्या इथे ना भरपूर मुलांना कन्फ्युजन होतं की आपल्याला एवढे जास्त मार्क मिळाले तर आपण कॉलेज लिस्ट कशी बनवावी. आणि ह्या इथे मुलं गडबड करतात की मी लास्ट इयर पण बघितलं आहे की किती मुलं अशी होती ज्यांना चांगले पर्सेंटेज होते बट तरी पण त्यांनी कॉलेज लिस्ट बरोबर बनवली नाही, त्यांनी ऑप्शन फॉर्म बरोबर फिलअप नाही केले आणि त्याच्यामुळे जे कॉलेज ते डिझर्व करत होते ना, म्हणजे एका पॉईंटला ज्या मुलाला टॉप 5 कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकत होतं त्या मुलाला एका लोअर कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. का? कारण की त्यांनी कॅपराऊंडमध्ये त्यांनी मिस्टेक केली होती. तर त्यामुळे तुम्हाला मिस्टेक नाही करायची आहे आणि तुम्हाला कॉलेजची लिस्ट प्रॉपर बनवायची आहे. आणि त्यासाठीच ना मी आपली एक पर्सनल काउन्सिलिंग मी लॉन्च केलेली आहे स्पेशली फार्मसीसाठी. म्हणजे जर तुम्हाला बी फार्मसी किंवा फार्म डीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपली एक पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आहे आणि ह्या बॅचमध्ये ना आम्ही तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करतो. मी ह्या इथे तुम्हाला फीचर्स दाखवतो की आपण काय काय फीचर्स प्रोव्हाइड करतो. तर एवढे सारे फीचर्स आहेत जे आपण प्रोव्हाइड करतो. सगळ्यात पहिले आपण तुम्हाला पूर्ण पर्सनलाइज बेस्ट कॉलेज लिस्ट आम्ही प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग, तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करू. जर तुम्हाला रिजन वाईज कॉलेज लिस्ट पाहिजे असेल की तुम्हाला मुंबईमध्ये कॉलेजेस पाहिजे असतील किंवा जर तुम्हाला पुण्यामध्ये पाहिजे असतील किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला कॉलेजेस पाहिजे असतील तर त्याच्या अकॉर्डिंग पण आम्ही तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करतो. प्लस तुमची जी पण कॅटेगरी असेल, म्हणजे जर तुम्ही ओबीसी, ओपन, एसटी, बीसी, एससी, एसटी किंवा कुठल्याही स्पेशल रिझर्वेशनमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल तर त्याच्या अकॉर्डिंग पण आम्ही तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करतो तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग. अँड मेन गोष्ट ह्या इथे सांगतो की आपण ह्या इथे 100% ट्रान्सपरन्सी ठेवतो. येथे मी 100% ट्रान्सपरन्सी मुद्दामून हायलाईट केलं आहे कारण की आपल्या ह्या इथे कुठल्याही कॉलेजेससोबत टायअप नाही आहे. मी ते तुम्हाला अनबायस पूर्ण गायडन्स 100% ट्रान्सपरन्सीसोबत प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे मी कुठल्या कॉलेजेसकडनं पैसे नाही घेतलेत की तुमचं ॲडमिशन त्या कॉलेजमध्ये करून देण्यासाठी. तुम्हाला जेवढे पर्सेंटेज असतील, तुम्हाला जेवढे रँक येतील त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला बेस्ट कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करणार आहे. अँड अगेन हे इथे आपल्याकडे व्हॉट्सॲप सपोर्ट, कॉल सपोर्ट हे अनलिमिटेड आहे. तुम्ही माझ्यासोबत पण डायरेक्टली कनेक्ट होऊ शकता ह्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल केल्यानंतर.
म्हणजे जर तुमचे काही पण डाऊट्स असतील हे मला व्हॉट्सॲपवरनं तुम्ही विचारू शकता किंवा मला डायरेक्टली कॉल करू शकता. मी तुमचे सगळे डाऊट्स वगैरे क्लिअर करेन. अँड मेन गोष्ट म्हणजे आपण पूर्णपणे ह्या ते कॉलेज लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू अँड पूर्ण A to Z स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत आम्ही तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करू. तर ह्या ते सगळे फीचर्स आहेत हे तुम्ही रीड करू शकता. सो जर तुम्हाला आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर आत्ता आपली ही अर्ली बर्ड ऑफर सुरू आहे. ॲक्च्युअल प्राईस ह्याची 2500 आहे, बट ह्या ते अर्ली बर्ड ऑफरमुळे इथे मी प्राईस ठेवलेली आहे 1499 रुपीज. सो जर तुम्ही आत्ता ह्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही ह्या प्राईसने तुम्ही एनरोल करू शकता, बट नंतर ह्या काउन्सिलिंग बॅचची प्राईस इन्क्रीज होऊ शकते. एनरोल कसं करायचं आहे की आपले इझी कॉलेज ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. इझी कॉलेज ॲप डाउनलोड केल्यानंतर आपली एक फार्मसीची बॅच तुम्हाला दिसेल, तर त्या फार्मसीच्या बॅचवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला पूर्ण पेमेंट वगैरे करायचं आहे. बाय नाऊवर क्लिक करून सगळं पेमेंट वगैरे क्लिअर करायचं आहे. एकदा तुम्ही पेमेंट सगळं केलं तर आमच्याकडे सगळं रेकॉर्ड येतो की कोणी कोणी पेमेंट केलं आहे. तर आम्ही तुम्हाला 24 आवर्समध्ये एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करू, जिथून तुम्हाला पूर्ण तुमची पर्सनल काउन्सिलिंग मिळायची सुरुवात होईल. तर त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही एनरोल करून घ्या. सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आता आपण बघूयात बिलो 100 मार्क्स ज्यांना 75 to 89 ह्या मार्कांच्या रेंजमध्ये मार्क मिळालेले आहेत, तर त्या मुलांना किती पर्सेंटेज मिळू शकतात. सो ह्या इकडे जर तुमची हार्ड शिफ्ट असेल तर 83 पर्सेंटाईल टू 90.50 पर्सेंटाईल ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतात. इझी टू मॉडरेट शिफ्ट असेल तुमची तर 80 पर्सेंटाईल टू 87.50 पर्सेंटाईल ह्या रेंजमध्ये मिळू शकतात. इथे मी रेंज खूपच जास्त घेतलेली आहे, कारण की ह्या रेंजमध्ये पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करणं थोडं डिफिकल्ट आहे. हजारो मुलं ह्या रेंजमध्ये असतात, तर त्यामुळे एवढं ते एवढं पर्सेंटाईलपर्यंत तुम्हाला पर्सेंटाईल मिळू शकतात. त्याच्यानंतर जर तुम्हाला 60 to 74 मार्क ह्या रेंजमध्ये असेल तर तुम्हाला हार्ड शिफ्टमध्ये 73 पर्सेंटाईल टू 83 पर्सेंटाईलपर्यंत मिळू शकतात. जर तुम्हाला तुमची इझी टू मॉडरेट लेवलची शिफ्ट असेल तर तुम्हाला ते 65 पर्सेंटाईल टू 78 पर्सेंटाईल ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतात. तर हे काही पर्सेंटेजचे रेंजेस आहेत. आता जर तुम्हाला बिलो 60 मार्क मिळाले असतील तर ह्या इकडे रेड झोन आहे, कारण की बिलो 60 मार्क स्कोर करणारी मुलं हजारोमध्ये असतात आणि ह्या रेंजमध्ये आपण पर्सेंटाईल ॲक्युरेट कॅल्क्युलेट नाही करू शकत. ह्या इकडचे पर्सेंटाईल अनप्रेडिक्टेबल आहेत, कारण की ह्याच्यापेक्षा कमी मार्कांवर तुम्हाला थोडे जास्त पर्सेंटेज मिळू शकतात किंवा खूपच कमी पर्सेंटेज पण मिळू शकतात. तर त्यामुळे ह्या रेंजमध्ये पर्सेंटेज अनप्रेडिक्टेबल आहेत, हे मी हे ते क्लिअरली लिहिलेलं आहे. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की तुम्हाला किती मार्कांवर किती पर्सेंटेज मिळू शकतात. अगेन हे सगळे एक्सपेक्टेड आहे, एवढ्या रेंजमध्ये तुम्हाला मार्क मिळू शकतात. आता जर तुम्हाला आपल्या काउन्सिलिंगबद्दल एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही आपल्या ह्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकता. जेवढे पण तुमचे डाऊट्स आहेत काउन्सिलिंगचे रिगार्डिंग हे आम्ही तुमचे क्लिअर करायचा ट्राय करू. अँड लिमिटेड ऑफर आहे, ह्या लिमिटेड टाईममध्ये तुम्ही लवकरात लवकर एनरोल करून घ्या. त्याच्यानंतर ह्या बॅचची प्राईस इन्क्रीज होऊ शकते किंवा मे बी ही बॅच क्लोजसुद्धा होऊ शकते. सो लवकरात लवकर एनरोल करून घ्या. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. अँड ऑल्सो आपल्या फार्मसीचा व्हॉट्सअप चॅनल पण जॉईन करून घ्या. ह्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुमचे काही पण डाऊट्स असतील तर हे डाऊट्स मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी ट्राय करेन की तुमच्या डाऊट्सचा रिप्लाय करायचा किंवा त्याच्यावर एक मी नवीन व्हिडिओ प्रोव्हाइड करायचा. अँड ऑल्सो जर तुम्हाला फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपण फार्मसी ॲडमिशन सिरीज ही आपण लवकरच लॉन्च करणार आहोत, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला फार्मसीच्या कॉलेजेसच्या रिगार्डिंग जेवढे पण इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत हे मी तुम्हाला यूट्यूबवर प्रोव्हाइड करणार आहे. तर लवकरच ती सिरीज स्टार्ट होईल, तर त्याच्यामुळे स्टे ट्यून आणि आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाईज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बघू.